आम्ही सरे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत जिथे संत्र्याचं उत्पादन प्रामुख्याने होतं अशा शहरामध्ये. ज्या शहराला संत्र्याचं शहर म्हटलं जातं असं शहर म्हणजे तुम्ही ओळखलंच असाल. आपण नागपूरमध्ये आलोय. नागपूरमध्ये रामदास पेठेत आपण आलोय. पण कोणाच्या घरी ते बघूया. आपण आपल्या दोघी मैत्रिणींच्या घरी आलेलो आहोत आणि या आहेत सविता कुर्वे आणि प्रतिभा थेरगावकर. ओके, तर दोघींचंही स्वागत कार्यक्रमात. आणि काय काय करतात दोघी जणी? बहिणी, मैत्रिणी? मैत्रिणी. ओके, म्हणजे एकदम घट्ट. बिलकुल. तर आपण काय करता? माझ्या इथे माझे मिस्टर आणि माझा मुलगा पुण्याला असतो. तो MBA करतोय तिथे पुण्याला. आणि मी कुकिंगचे क्लासेस घेते. एकदम आम्ही बरोबर घरी आलेलो आहोत ना. आणि माझा पेपरलाही मी रोज रुचकर म्हणून एक कॉलम चालवते रोजचा. हो, तर मी मला कटिंग्स द्या. बिलकुल, माझ्याकडे अजून भर पडेल. बिलकुल. आणि आपण काय करतो? मी हाऊसवाईफ आहे. थोडं सोशल वर्क करते. इथे मंडळाची सेक्रेटरी होते 10 वर्ष आणि योगासन वर्ग चालवते आणि कुकरीचे क्लासेस मधून घेते. आणि मला हॉबी आहे की पदार्थ करून खायला घालायचे. आणि घरी आमचा मेजवानी क्लब आहे. क्लब खाण्याचा? बिलकुल. त्याच्यामध्ये आम्ही खाण्याची मेजवानी देतो लोकांना. उत्तम. म्हणजे आता आमचा पण एक कट्टा आहे, खवय्ये कट्टा. तर आता खवय्ये कट्टाचे तुम्ही मेंबर व्हा आणि नागपुरात आपण धमाल करू. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर सुरुवात तुमच्यापासून करूया. हो चालेल. कुठला पहिला पदार्थ? हा, बाईट्स. चीजी पनीर बाईट. चीजी पनीर बाईट्स. साहित्य याच्याकरता आपल्याला भिजवलेला मैदा लागेल, पनीर, चीज, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरपूड, तेल तळायला आणि ही मैद्याची पेस्ट आहे, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि मीठ. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि वहिनी आता आपण सारण आधी करतो. हा, सारण आधी करतो. किती काय काय घ्यायचं? मस्त मजबूत पनीर आणि मजबूत चीज. येस. काय आधी? पनीर घेतोय आपण. पनीर 1 वाटी. किसलेलं पनीर. ते निथळून वगैरे घेतलंय का तुम्ही? हा, थोडंसं म्हणजे घरीच केलेलं पनीर आहे कारण हे सॉफ्ट राहतं. आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी चीज घेते. चीज तुम्ही 1 वाटी घालू शकता, पण मी अर्धी वाटी घेते. कांदा. हा, बारीक चिरलेला कांदा. एखादा कांदा हे ऑप्शनल आहे, पण कांदा वगैरे असला की जरा चांगलं वाटतं म्हणून तो कांदा. त्याच्यात थोडी कोथिंबीर घालतोय आपण. हिरवी मिरची ही पण ऑप्शनल आहे, पण हिरवी मिरची एखादी अशी तोंडाखाली आली तर जरा चालेल. नागपुरात चालतेच? नाही, बाहेर चालते. मी हे तुमच्याकडे खरडा तुम्ही नागपुरात जे काय वापरता, बापरे, सगळ्यामध्ये मिरचीचा खरडा जबरदस्त, झणझणीत, तेलकट अशी खासियत आहे नागपूर. बिलकुल. 1 अर्धा चमचा मिरपूड. कारण चीज, मिरपूड आणि कांदा हे कॉम्बिनेशन अतिशय सुरेख लागतं. आणि चीज घातलंय हे लक्षात ठेवून मीठ घालायचं, कारण चीज मध्ये ऑलरेडी मीठ असतं. म्हणजे सारण तयार झालं. हा, आता हे सारण तयार झालं. ठीक आहे. आता ते आपण मैद्याची पोळी करून घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये हे भरणार ना? हा, मैद्याची पोळी. आणि त्याचं एक आहे की जसं आपण वाटीभर मैदा घेतला तर त्याला 1 चमचा तेल आणि मीठ घालून तो साधा पाण्याने भिजवायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची. आणि तवा गरम करून ती कच्ची आणि म्हणजे अर्धवट अशी कच्ची पक्की अशी शिजवून म्हणजे भाजून घ्यायची ती. बरोबर. ठीक आहे. सारण झालंय. वहिनी मला तसं आपण ती मैद्याची भाजकी पोळी करून घेतली, म्हणजे अर्धी कच्ची भाजकी. तर ते आता कसं भरतायत ते बघूया, कारण ती पण एक खासियत आहे. त्याची तयारी करू. आपण जे सारण तयार केलं पनीर आणि चीजचं, तर ते आलेलं आहे. आणि वहिनी मला तसं मैद्याची जी भाजकी पोळी केली अर्धी कच्ची अशी, तर ती घेतलेली आहे आपण. आणि कशा पद्धतीने आता ही पोळी घ्यायची आणि ह्याच्या ह्या साईड्स कापून घ्यायच्या. ह्या तुम्ही शंकरपाळे म्हणून नंतर तळून देऊ शकता. अच्छा. याच्याकरता की आपल्याला चौकोन हवाय. ओके ओके. म्हणून बाकी म्हणजे त्याच्या मागे काही दुसरा हे नाही. गोल आपण करून तुम्ही पट्टी समोसा वगैरे जसा मिळतो तसंही तुम्ही. आपल्याला अशा पट्ट्या मिळतात बाहेर? हा, ह्या पट्ट्या मिळतात बाहेर. बरोबर. पण बाईट, हा बाईट म्हटलं म्हणून मग ते छोटस हवं ना. तर असं ह्या तयार झाल्या. स्टार्टर्स म्हणून एक उत्तम पदार्थ आहे ना. आणि ह्याच्यावर मी आता हे सारण ठेवते थोडस. आणि बाईट असल्यानेच ते छोटे छोटे आहेत. नाही तर आपण असे मोठे करून वेगळं नाव देऊ शकता. पण ते सर्व करताना फारच हे होईल ना, अगदी असं खूप मोठं म्हणजे मग ते खायलाही त्रासदायक होईल. हे असं एका घासाचं असलं की जरा मजा येते खायला. सर्व करताना पण
ह्याला मैद्याची पेस्ट लावायची. आता इथे काहीतरी वेगळं डेकोरेशन हवं म्हणून मी आपला काटा घेतला. त्यांनी ह्याचे त्याचे काट्याचं त्याला मार्किंग करायचं. खूपच छान तयार होतं. मस्त मस्त. आणि हे करूनही ठेवता येईल ना? हा, हे असं करून ठेवा. एवढंच की ते बंद डब्यामध्ये ठेवायचे, कारण नाही तर मग उघडे ठेवले तर मग ते कोरडे होतील आणि तळताना फाटतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ते थोडे करून घेऊ. तुम्ही परत बघा व्यवस्थित. रेडी झालेले आता हे बाईट्स तळण्यासाठी. चला मग एक एक मंद याच्यावरती तळायला लागेल. तळायचे. ओके ठीक आहे. आता हे चांगले कुरकुरीत तळून घेऊया आणि यांच्या गार्डन मध्ये बसून गरमागरम चहा बरोबर आम्ही ते घेणार आहोत. तर साहित्यकृती घ्यायला हरकत नाही. आता हे आरामात होऊ दे. हा, कारण हे मंद याच्यावर तळायचे असतात थोडे. ओके. साहित्यकृती. चीजी पनीर बाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला मैदा, पनीर, चीज, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरपूड, तेल, मैद्याची पेस्ट, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि मीठ. कृती: मैद्यामध्ये तेल, मीठ आणि पाणी घालून तो भिजवून घ्यावा. एका बाउलमध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं चीज, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, मिरपूड आणि मीठ घालून सारण तयार करावं. मैद्याच्या कणकेची पोळी लाटून अर्धवट भाजून घ्यावी. या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या तुकड्यांमध्ये सारण घालावं. मैद्याची पेस्ट लावून रोल करून घ्यावा. कडा बंद करून चीजी पनीर बाईट्स खरपूस तळून घ्यावेत.